कष्ट केलं का समजवतोय बघतात. कष्टाला पर्याय नाही. वय खरं आहे रे बाळ, खरं आहे. बाळप्पा येऊ का आम्ही आता? अरे लय दिस झालं घरी नाही गेलो. होय, माझ्या बी घरची कालवा करत असतात. होय होय होय. गंगूताई आणि सत्यवा बिल वाट बघत असत. होय, तर निघा आता. होय उशीर होईल तुम्हाला, लय पुढे जायचं आहे. परत परत कवा येऊ? सांगतो की मी आधी घरला तर जा. पण लवकर बोला परत. होय, आणि इकडे लवकर सांग. बरं. चल मारू. हा सामान जावा रे. वय वय वय. बरं, निघतो आता मी. काय बाबा घोड्यावर आला हायस? मागणं येईन कधीतरी निवांत. आता आला हायस तर थांबायचं नाव घेणार. मागणं कवा यायचंस? नाही नाही, येतो मी. उशीर होईल. मी माझा भाळू. तू कवा आला आहेस? अरे मगाशीच आलो बघ. आणि हे काय आता निघतच होतो. म्हणलं आता काय भेट होत नाही तुझी. अशी कशी भेट होणार नाही तेव्हा? हा, अरे मनापासून एकदा काय ठरवलं का समज होतंय बघ. ठाव आहे की तुला? होय, खरं आहे बघ. आणि तुम्ही इकडे आल्यापासून काय पत्याच नाही तुमचा. म्हणून म्हणलं आपणच जाऊन यावं. आणि आता राखी पण उभी आहे, तेव्हा नाही आहे जमायचं. बरं केलं आला. बरं तू निघाला का होतास? काय नग का बाबा, काम पडली आहेत घरात. एकटीच आहे ना हो. बरी आहे ना वाय? वय वय. भीमादा, माझ्यापासून काय लपवू नगस. काय झालं आहे ते खरं खरं सांग. बरं नाही आहे कव्हापासून? अरे तिची इच्छा नव्हती बघ का तू इकडे यावं. बर तू घरातनं बाहेर पडलास तेव्हाच ती मनानं खचली बघ. अरे मग सांगावं दाडायचं नाहीस वय? हा, बा काय म्हणाल म्हणून नाही सांगितलं. आणि मला वाटतं तू इकडे रमला असशील म्हणून. रमतोय कुठला? चल मी अभि येतो तुझ्या संग. अव आता चालायला लागलीस, कुठे जात आहे? इकडं आयला बरं वाटत नाही आणि मी इथं थांबून काय करू? अरे एवढ्या लांब ना आजच आला हायस. आजच्या दिवस थांब आणि उद्या चला जा. आईची काळजी मला बी हायच. नाही नाही, माझं मन कशात बी रमायचं नाही इथं. चल निघूया आपण. माघारी कवा येणार आहे? येईन लगेच. चल की, लवकर गेलं पाहिजे. जा. दारात पाय बी नाही ठेवला, लागलीच बाहेर गेलं बघ. बरं झालं बाळू गेला आहे. किती दिवस झालं
आईला भेटला नाही बा. त्याची कास विसवत असत. आय तसं समदे भावंडात आजीचा यांच्यावर जरा जास्तच जीव आहे ना व. त्याला बी लई कार नाही. बाना आधीपासूनच त्याला धारेवर दिली. गावातल्यांनी खुळा खुळा म्हणून पाण्यातच बघितलं. त्या मायाचं माप आमच्या परीस त्याच्याकडे झुकतच राहिलं. खरं तर माझं बी चुकलंच म्हणा. मी आधी जाय पाहिजे होतं आजीला भेटायला. इथं आल्यापासून एकदा बी गेले नाही बघ. हाय का असं आहे तुझं. तवाच बोलाय काय झालं मग. अगं विचारायला ये तरी तिला का. माझ्याकडे बघितलं बी नाही. आलं तसंच मागं फिरलं ते. जाऊ दे. नंतर चला. हं? आपल्या गोंगड्या लागलीच खपतात बघ बाजारात. समधी म्हणतात तुमच्या लोकराचं धागा लय पक्का असत. किती बी पक्का असलं एक जरी धागा निघाला तरी अख्खी घोंगडी उसळते. हे बी आहेच. झालं तुझं पुन्हा सुरू. तुला काय झालं ते कळलं झालं मला. अरे जरासं अंग भरून आलं तर एवढ्या टोकाचं बोलायची गरज आहे का. हाय का आता जे हाय तेच सांगते हाय की. काय सांगू न ग ठाव आहे मला. त्या आजाराचं नाव बाळ्या आहे. तो आला ना अशी उभी राहशी ठणठणीत बरी बसली. काय बोल. घरची लक्ष्मी जवळ घरात राबती आहे जवळ काय नाही. तेव्हा त्याची आजारी पडून आतून धरती ना तेव्हा तिची किंमत कळते. हा हे बरं हाय. म्हणजे तिची किंमत कळण्यापायी आजारी पडलं पाहिजे वय. तर नाही खरं सांग. तास बघून घर काय समजा जगच थांबलंय असं वाटत. काय बी बोलता बघा तुम्ही. ह्यो भीमा कसा नाही आला आज. ती खबर तरी कळली असती. हळू गंगी सत्ती लगंबा सासूबाई समधी कशी हाय ते तरी कळलं असतं. येईल की काळजी नका करू. गंगी ठाव नाही वय तुला. भाकर तुकडा खाऊ घातल्याशिवाय सोडणार आहे का त्याला. नाही तर थांबायचा राखी पुनवा पतूर. असा कसा थांबत त्याला ठाव नाही वय. आईला बरं नाही ते. गंगीनं थांबून घेतलं तर आई थांबून घ्यायची. बरं मी काय म्हणते भाऊला कळू देऊ नका का मी आजारी हाय ते. नाही तर उग काळजी करत बसायचं. त्याला डोळं भरून बघावं असं बी वाटतं. लय विचार करते बघ. भीमा पोचला आता. पड सर आहे. पड आराम कर काय बी बोलू नका. बाळू अरे कवा आलास. काय आताच येतो आहे. बरं झालं बाबा आलास ते. तू गेल्यापासून गावात काय बी राम राहिला नाही बघ. आणि सुंदरा बी लय खंगली आहे. तिलाच भेटाय आलो आहे. भीमादा आला होता गंगूताईकडे. त्यानं सांगितलं आयला बरं नाही. होय बाबा तू गेल्यापासूनच तिची अशी अवस्था झाली आहे. आता आलायस तर तिच्या संग थांब. लय बरं वाटेल तिला. होय आता आलो आहे ना व म्या. होईल समजून. होय बरं येते का घरला तू. नाही मॉप कामं पडली आहेत ना जातो. हा बरं येतो. चल भीमादा. आय आलो हाय म्या.